थंड जसं समुद्र आणि त्या समुद्रावर मी तुमचा तन्मय पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आपण चाललो आहे मोराला आणि जस्ट फेरी घेतली, तिकीट काढलं आहे. आपण भाऊच्या धक्क्यावर आणि फेरी घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा, तुम्हाला दाखवतो तुम्ही मुंबई टू मोरा प्रवास कसा होतो. चलो चालेल बोटमध्ये बघू शकतो तुम्ही बोट. तर जाऊया आतमध्ये. असं तिकीट आहे आणि जस्ट बोटमध्ये आपण बसलो आहे. काळाची मागे फुल समुद्र. सध्या जाऊया आपण मोराला. चलो पूर्ण खाली आहे बोट. तर बघू शकता मित्रांनो या सर्व बोट अशा लागल्यात. त्यातून उरण नावाशेवा या साईडला सगळ्या बोटी जातात. तर ते समोर काका आता बोट काढत आहेत. बघू शकता तुम्ही किती बोट आहे. आपण आले भाऊच्या धक्का चिट्टीला आणि इथून निघणार आता बोट थोड्याच वेळात. अवघ्या 30 मिनिटाचा प्रवास आहे. तर मजा घ्या तुम्ही पण या प्रवासामध्ये. आपल्याला घ्यायची होती M2M बोट, पण आपण थोडा लेट झालो यायला, त्यामुळे ती बोट निघून गेली. ती बोट जेमशी एक प्रॉपर क्रूज बोट आहे ती आणि खूप मजा येते ती बोट पण आता जी बोट भेटली त्यात एन्जॉय करून निघूया. ती बोट आहे तुम्हाला असं दाखवत राहीन मी. पूर्ण चाललो आहे समुद्राच्या मार्गाने. मोराला जायचं असेल तिकडे मेन चालू एकविरायच्या मंदिरात दर्शन शूट घ्यायला आणि दर्शनसाठी. तिकडे त्याचे 2 वाया रोड पण येऊ शकतो किंवा ट्रेन पण येऊ शकतो. पण ट्रेन कसं होते का 3-4 स्टेशन यायला मिळतात. ही कशी एक नवीन मजा आहे, नवीन एक्सपिरियन्स आहे. म्हणून आता आपण इथं आलं. आता निघूया थोड्या वेळात. बघू शकता अशा प्रकारची बोट. तर आता आपल्याला फेरीच्या वरचा व्ह्यू बघा कसा. ड्रायव्हरच्या जवळ मीच चालू गई फेरी. नुसतं घेर तर टाकायचंच पुरं मागं. बघा हे सगळं बाधित बिधित. हा बघा आता आपली पेरी निघलेली भाऊच्या धक्क्यावरनं मोरा जेट्टीवर जायला. मागं बघू शकता फुल बिल्डिंग आहे, फुल बिल्डिंग. मोजा आता किती बिल्डिंग आहे व्हिडिओमध्ये सांगा मला कमेंट करून. निघले बघा बोट लय आलूच चालले रे. थोडी फास्ट चालू कटाला यायला लागली. किती मोठी बोट आहे. छोटी बोट कसली मोठी आहे बघा.
आता बोट लागले मोरा जेट्टीला आणि हलवलं उतरून निघताव बाहेर जाताव दर्शन घेताव मस्त माझ्यावर तुम्ही पण चला. तर मित्रांनो आता आल्या जेट्टीवर चालले हलवलो पुरं सगळ्या कोळीबाई. तर मित्रांनो आता आपण पोचतोय मोरा या गावावर. येथेच तो मंदिर एकविराईचं मंदिर तुम्हाला दाखवतो मी. तर आपण आलेलो या मंदिरात. तर परतीच्या वाटेवर असताना आता आपण आलो पुन्हा एकदा मोरा जेट्टीवर आणि चाललो आपण घरच्या दिशेने. बारीक पोरा बघा का अच्छी पकडतं. भेटले का रे काही? मी पण पाग आणायला पाहिजे होता नाही या गल इथंच टकलाच इथंच बसलो रातपर्यंत. इच्छा पकडायची डोंबिवली स्टेशनला इकायची. इच्छा पकडा डोंबिवली स्टेशनला इकायची. ठीक आहे ठेवू का? व्हिडिओचे पैसे कवर झाले असतं भाई. धंदा फुल धंदा कचको विषय क्या. तर बघा वातावरण पण फुल टाईट झाले बाई. आलं मी यान काला दिसतोय खरंच काला आवरत. चला थोडी चार्जिंग कमी राहिले. आता आपण डायरेक्ट भेटू फेरीवर तुमच्या भाषा बोटीवर. चला बघला मित्र या आईला 10 मिनटं लेट झाली फेरी गेली. आता साऱ्या वराला 1 तास थांबायला लागेल. इथं कुठं गल भेटेल माझं पकडताना बाई. डोंबिवली स्टेशनला विकीन फटाफट. जाणार नाही आपले लोक आरामी आहेत. आपल्या घरच्या नाही देत लवकर. काय माहीत तुम्हाला. आम्ही एक्सपिरियन्स मॅन. गाड्या बघा या अवघ्या गाड्या वेटिंगला थांबल्या. हे ना काय बोलावं आपण. अख्खा जेट्टी खाली पडले. एकटा जाऊ मी. इथं भूता पिता असता ना का जेट्टीवर नाही का. दादूच बघ कसं काम करीत घेतलं. तर मित्रांनो आता बसल्या जेट्टीवर येऊन अजून 1 तास बोट यायला. बघा अख्खी जेट्टी खाली आहे. काय बोलणार तिकडं पार ते टोकावं पार आपला जागा. पवत जाऊ तिथं पवत पोचल का? पवत गेल्यावर पटापट नाही पोचणार. ट्राय करू का? नको मध्ये शाळेतने गवसला म्हणा मग हे कोणतंही का तुझं. मग आता काय वेट करू. काला दिसतं होतं घरात जाऊन पाकी कसं करायला लागेल. चला तरुण 1-2 रील बनवतो हम कचको. तर मित्रांनो 1.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर आता बघा बोटले आलो इथं फेरी आपली. इथं आल्यावर तुम्हाला दाखवतो 15 मिनिटांना. तर मित्रांनो आता बघू शकतो फेरी आलेली आहे. आता आपण बसू आणि मग तुम्हाला पुढचं दाखवतो मी. सगळ्या कोलिंबा होत्या बघा. तर मित्रांनो आता निघूया. जस्ट फेरी निघाली आहे घरच्या दिशेने.
आणि मुंबई बंदरच्या मधोमध बघू शकतो. त्या घरी परत तर मित्रांनो समोर बघा भाऊचा धक्का दिसतो तुम्हाला. आता आलो आपण कमसे कम 40-50 मिनटं आधी यायला. आता बोट तिथं लागली तर मग डायरेक्ट तिथून बसच्या डायरेक्ट ट्रेनची चेंज करून ट्रेन डायरेक्ट करा जाऊ. पहिले तोंड नवीन लई खाला दिसतो. आता इथं जेट्टीवर पोचल्यावर तुम्हाला परत जॉईन होतं सर. तर आता घेतात बोट रिवर्स. तर मित्रांनो आता आपण आलो जेट्टीवर. आता इथे काहीतरी नाश्ता करू कारण वाजले 12:30-1 वाजलेला आहे आणि जायला तर 3-4 वाजते. म्हणून काहीतरी नाश्ता करू आणि मग निघू आपल्या घरच्या दिशेने. तर चलो बघू इथे काय भेटतो आसपास. तर भावांनो आलो रे डाकेड रेल्वे स्टेशनवर. मिक्स ब्लॉग शूट केला आहे. तर पूर्ण ब्लॉग पहा. जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. या ब्लॉगचा इंटरेस्ट करतो बोला. एकूण माते की जय महाराष्ट्र.